नारळाच्या बाबतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नामध्ये आणखी एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की नारळाला सलाईन वाटे किंवा इंजेक्शन वाटे खत दिलं तर चालेल का? खरं तर माझ्या वाचण्यामध्ये आतापर्यंतच्या कुठल्याही कृषी विद्यापीठाची अशी शिफारस नाही. आता वैयक्तिक काय करत असतील त्यांच्या रिस्कवर करत असतील, पण मला जर प्रश्न विचारला तर मी हे नाही म्हणून सांगेन. का तर माणसामध्ये पद्धती आहेत किंवा जनावरांमध्ये पद्धत आहे इंट्रामस्क्युलर आणि इंट्राव्हेनल, म्हणजे शिरेवाटे किंवा मसलमध्ये इंजेक्शन देणे किंवा औषधोपचार करणं. पण झाडामध्ये फक्त दोनच प्रकार असतात, एक जलवाहिनी असते आणि दुसरी रसवाहिनी असते. रसवाहिनी बाहेरच्या भागामध्ये सालीचा जो भाग असतो त्याच्यामध्ये तयार केलेले अन्नद्रव्य साठवले जातात आणि आतला मधला जो गाभा असतो तेव्हा ते शोषलेले अन्नद्रव्य आणि पाणी हे वहन करून झाडापर्यंत वर नेलं असतं. बरेच जण ड्रिल करतात आणि सलाईनमध्ये ते वेगवेगळी काय त्यांच्याकडे फॉर्म्युला असतो तो टाकतात आणि थेट खोडामध्ये ते इंजेक्शन देतात. वास्तविक हे सलाईन किंवा टॉनिक वाटे माणूस किंवा असेल किंवा झाड असेल हे किती दिवस राहू शकते, किती असं आपण जेवतो तेव्हा अन्न डायरेक्टली खाणं आणि टॉनिक घेणं याच्यामध्ये जसा फरक आहे सेम तशी कंडिशन आहे की हे टॉनिकवर किंवा खोडावाटे दिलेले इंजेक्शन किंवा इथं काही तुम्ही ज्या गोष्टी देत असाल त्यावर झाड खूप काही दिवस राहू शकत नाही. तुम्हाला मुळावाटे किंवा आळ्यामध्येच खत देऊन किंवा ठिबक सिंचन मार्फतच खत देऊन तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतील. आणि जर आणखी एक रिस्क आहे त्याच्यामध्ये, खोडाला जेव्हा जखम करतो किंवा इजा करतो त्यावेळेला रेड पाम विव्हिल म्हणजे सोंड्याभुंगा ही कीड त्या नारळाच्या झाडामध्ये आत जाऊ शकते. आणि दुसरं आहे, ज्यावेळेला तुम्ही कुठलंही खत वापरणार असाल किंवा सलाईन किंवा इंजेक्शन वाटे जे खत देणार असाल तुम्ही, त्याची जर तीव्रता चुकली, जास्त झाली, तर ज्या खोडामध्ये ज्या भागामध्ये हे तुम्ही औषध सोडणार आहात तिथल्या पेशी मरतील आणि नंतर कुजतील आणि झाडाला इजा होऊ शकते.